मित्रांनो, रोज सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही वडापाव खाता, बरं भजी तर खाता, समोसे तर नक्की खात असणार। आता तो वडापाव वर्तमानपत्राच्या कागदावर ठेवून तो तुम्हाला दिला जातो। गरमागरम, तेलकट, चटपटीत। आता आपल्याला वाटतं यात काय फरक पडतो बरं? पण मित्रांनो, त्या कागदावर ठेवलेला तो वडापाव तुमच्या शरीरात स्लो पॉइझन सारखं काम करतो, हळूहळू दररोज, आणि तुम्हाला कळत सुद्धा नाही। हे मी नाही सांगत आहे, अन्न आणि औषध प्रशासन सांगतंय। वर्तमानपत्राच्या छपाईसाठी जी शाई वापरली जाते त्यात शिस, झिंक आणि कॅडमियम असतं। हे अत्यंत घातक असं रासायनिक घटक आहेत। जेव्हा 100 डिग्रीच्या तापमानाचा गरम गरम वडापाव त्या कागदावर ठेवला जातो, उष्णता आणि तेलामुळे ती शाई वितळते, थेट त्या वडापावाला चिटकते आणि आपण न कळतपणे ते विष पोटात ढकलतो। पोट खराब होणं, किडनीवर परिणाम होणं आणि थेट कॅन्सर पर्यंतचा धोका, हे सगळं त्या एका कागदामुळे होऊ शकतं। आता तुम्हाला प्रश्न पडेल, हा काय नवीन नियम आहे का? तर नाही, FSSAI ने 2018 मध्येच कायदा केला होता। 1 जुलै 2019 पासून देशभरात लागू आहे। वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ देणं हा कायदेशीर गुन्हा आहे। वर्षानुवर्ष आपण ते खातोय। भारतात नियम फक्त कागदावरच राहतात, अंमलबजावणी बिलकुल होत नाही, कारवाई तर बिलकुल होत नाही, आणि विक्रेते बिनधास्त राहतात। पण आता एक माणूस आलाय जो झोपेचं सोंग घेत नाही, महाराष्ट्राचे FDA आयुक्त तुकाराम मुंडे। त्यांनी सूत्र हाती घेताच झिरो टॉलरन्स धोरण जाहीर केलं। राज्यभर दाढी पडल्या, बेसोळखोरांवर गुन्हे दाखल झाले, माल जप्त झाला, आणि आता मुंबईतील एका प्रसिद्ध वडापाव विक्रेत्यावरही थेट कारवाई झाली। यापुढे जर कोणताही विक्रेता वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ देताना आढळला तर तो मोठा दंड आणि गुन्हा दाखल आणि दुकान सील होऊ शकतं। हे तिन्ही एकत्र होतील। मित्रांनो, प्रशासन कारवाई करतंय, पण एक जबाबदार नागरिक म्हणून आपलीही जबाबदारी आहे, यापुढे कोणत्याही विक्रेता किंवा वर्तमानपत्रात वडापाव, भजी किंवा कोणताही खाद्यपदार्थ देत असेल तर लगेच नकार द्या। आपल्या आरोग्याशी बिलकुल तडजोड करू नका, कारण तो क्षणभराचा वडापाव आयुष्याचं, वर्षाचं आरोग्य खराब करू शकतो। तुकाराम मुंडेंचा हा नियम योग्य वाटतो का? कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि तुम्हाला असा अनुभव आलेला आहे काय त्याबद्दलही नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांनाही शेअर करायला विसरू नका, आणि चॅनल सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका। धन्यवाद।